नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये मराठा समाजामध्ये उद्योजकता, व्यावसायिकतेची वाढ व्हावी, नवीन तरुणामध्ये उद्योग करण्याची इच्छा निर्माण व्हावी, प्रेरणा मिळावी आणि त्यांचं अर्थकारण समृद्ध व्हावं, हा उद्देश ठेवून हा पॉडकास्ट सुरू करण्यात आलेला आहे. आज आपल्याकडं जे पाहुणे आलेले आहेत ते अत्यंत वेगळे आहेत. कारण सांगोला हा जो तालुका आहे, त्या सांगोला तालुक्याचं वैशिष्ट्य असं आहे की बारमाही दुष्काळी म्हणून तो ओळखला गेला. नंतर त्याची ओळख डाळिंबासाठी झाली, ज्याला काही लोक रेड गोल्ड म्हणतात, लाल सोनं म्हणतात. सांगोल्याचं वैशिष्ट्य असं आहे की सांगोल्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अखंड महाराष्ट्राचा विचार केला तर तालुका लेवलवर सगळ्यात जास्त बँकेमध्ये डिपॉझिट असलेला हा तालुका आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सरदार शामराव लिगाडे हे खूप आदरणीय व्यक्ती आहे तिथं. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 11 वेळा आमदार असलेले गणपतराव आबा देशमुख आणि अलीकडे खूप प्रसिद्ध असलेले शहाजी बापू देशमुख. शहाजी बापूंचं वैशिष्ट्य असं आहे की काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम ओके ओके या एका डायलॉगमुळं महाराष्ट्रामध्ये सांगोल्याची ओळख शहाजी बापू या आमदारांमुळे झाली आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल उत्सुकता वाढली. आणि ह्या तालुक्याचं वैशिष्ट्य लक्षात घेता आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते म्हणजे नानासाहेब शिंदे. नमस्कार नानासाहेब. नमस्कार. आणि दादासाहेब शिंदे. नमस्कार. हे दोघेही बंधू जे आहेत यांनी ऑक्सिटेक नावाची ॲग्री प्रोडक्ट्स म्हणजे सायन्स क्रॉप प्रोडक्ट्स त्यांनी निर्माण केलेले. तसं जर बघितलं तर त्यांचं गाव अकोला, सांगोल्यापासून 7 किलोमीटरवर हे गाव आहे. 4000 लोकवस्तीचं हे गाव आहे. सांगोला दुष्काळी तालुका आहे. दुष्काळ म्हणजे त्यांच्या आयुष्यभर तो पुरलेलाच आहे. अशा ठिकाणावरनं हे दोघं बंधू येतात आणि पहिल्यांदा वडिलांचं किराणा मालाचं दुकान असेल, पिठाची गिरणी असेल, त्यानंतर कृषी केंद्र काढले, एक अकोल्यामध्ये आणि दुसरं सांगोल्यामध्ये. पण आज ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत. ऑक्सिटेक ही कंपनी आहे, ॲग्री प्रोडक्ट्स बनवती, सायन्स क्रॉप प्रोडक्ट म्हणजे तणनाशक असेल, कीटकनाशक असेल, फंगल जे असतं जे आपण बुरशी म्हणतो, बुरशीनाशक असेल किंवा पिकाला टॉनिक जे लागतं पिकाच्या वाढीसाठी, याचं ते प्रोडक्शन करतात. 1, 2, 3 नव्हे तर 46 प्रोडक्ट ते बनवतात आणि त्यांची कंपनी आहे गुजरातमध्ये भरोज तालुक्यामध्ये. मला यांना यासाठी निमंत्रित करावंसं वाटलं की सांगोल्यासारखा एक तालुका आणि गुजरात सारख्या ठिकाणी कंपनी, हे संपूर्ण देशभर हा व्यवसाय करण्याची मनीषा ठेवलेले नानासाहेब शिंदे आहेत. नानासाहेब, दादासाहेब, मी परत आपलं स्वागत करतो. खरं तर सांगोल्यामध्ये आपलं गाव आहे अकोले. आम्हाला थोडंसं तुमच्या गावाचं वैशिष्ट्य सांगा, कारण मान नदीच्या कडेला तुमचं गाव आहे. म्हणजे तुमचं गाव कसं आहे, तुमची शाळा कशी होती, तुमचं शिक्षण किती झालं आणि मग तुमच्या कुटुंबाला अशी कुठून प्रेरणा मिळाली की तुम्ही ह्या एवढ्या मोठ्या व्यवसायाकडे, काही इंडस्ट्रीकडे गेला. कारण हा देश कृषीप्रधान देश आहे. आजही देशातले 60% लोक शेतीवर अवलंबून आहे. आणि मग तुम्ही या उद्योगाकडे कसा वळला, जरा आपल्या बालपणापासून सुरुवात करा. मी लहानपणी माझा जन्म माझ्या मामाच्या गावी चिंचाळे, लेंडवी चिंचाळे, मंगळवाडा तालुका इथं झाला. याच्यानंतर माझं जी पार्श्वभूमी अकोला गावात, मी वडिलाचं गाव, तिथं मी शाळा शिकत होतो. प्राथमिक शाळा अकोला गावामध्ये शिकलो आणि त्याच्यामध्ये मी तिथं शाळा शिकत शिकत मी माझ्या वडिलाचं एक किराणा छोटंसं दुकान होतं, पिठाची चक्की होती. अकोला गाव ही 4000 लोकसंख्येचं गाव, छोटंसं गाव, मान नदीकाठी गाव बसलेलं गाव होतं, नदीकाठालाच बसलेलं. त्याच्यामध्ये सिद्धनाथ मंदिर हे अतिशय सुंदर आमचं कुलदैवत बी आहे, त्याला मी नमस्कार रोजचं करतोच.
त्याच्यामध्ये मी शाळा करत असताना लहानपणापासून पण माझे वडील हे माझे व्यवसायच करत होते. व्यवसाय करत होते म्हणजे त्यांचे हिंदराव जे शिंदे पाटील आहेत, ती थोडेफार समाजकार्य थोडे व्यवसायामध्ये फार कमीच होते, पण समाजकार्य त्यांच्या हातून थोडं जादा झालेलं दिसलं. का तर मी त्यांना फार लहान असताना गमावलं आहे. ॲक्च्युली तसं त्यांनी ही जे केलं विकास सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी गावातल्याला सगळ्याला सांभाळून घेऊन त्यांनी विकास सोसायटी काढली. पहिल्यांदा त्यांनी चेअरमन बी झाले. ही त्यांचं कारकिर्दी मी लांबून बघितले, म्हणजे जवळून नाही बघितले, का तर मी त्यावेळेला छोटो होतो. त्याच्यामध्ये माझे वडील माझ्या पूर्णपणे हे होते, त्यांनी व्यवसाय करत होते. पण त्या गावामध्ये मी असल्यामुळं त्या गावामध्येच तिथं राहत होतो. व्यवसाय बी तिथंच होता. त्याच्यामधून मला त्याची गोडी वडिलांचे जी व्यवसाय करून माझ्या डोळ्यानं बघितलं लहानपणापासून. तर मला ते व्यवसायाची थोडी आवड निर्माण व्हायला लागली, की बाबा मला शाळा शिकण्यापेक्षा मला व्यवसाय हा थोडा जवळ दिसायला लागला. शाळा मला 5 तास दिसायची, पण व्यवसाय मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिसत होता. बरं. त्यामुळे मला ते व्यवसायाकडे थोडी गोडी वाटायला लागली. मग मी शाळेतनं आलो, शाळेला गेलो तेव्हाच मी राहिलो. नाहीतर मी व्यवसायाकडेच दुकानात जाऊन बसायचं. मला ते शाळा किती दिसायचं. शिक्षण झालं तुमचं? शाळेचं शिक्षण किती शाळा झालं? मी ॲक्च्युली 7वी पर्यंतच गेलो ॲक्च्युली. 7वी नंतर पुढे शिक्षण केलं नाही? पुढं नाही गेलो मी. मला म्हणजे मग ते किराणा मालाच्या दुकानामध्येच तुम्ही काम केलं? काम केलं मी. बापरे. दादासाहेब, तुमचं शिक्षण किती? कारण तुम्ही पण त्याच शाळेत शिकला? मी बी अकोल्या गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकलो. बरं. पुन्हा सरदार शामराव लेगाडे शैक्षणिक हायस्कूल होतं, तिथं शिक्षण झालं. 12वी पर्यंतच माझं शिक्षण झालं. बरं. 12वी कशात केलं तुम्ही? 12वी मी सायन्स, आर्ट्स? सायन्समध्ये केलं, ॲग्रो सायन्समध्ये. ॲग्रो सायन्स मध्ये केलं. बरं. मग त्याच्यामध्ये वडील पहिल्यापासूनच घरामध्ये उद्योगाचा वारसा होता. बरं. त्याच्यामध्ये आजोबा बी थोडेफार उद्योग करतात, पण वडिलांची जास्त इंटरेस्ट बिझनेसकडे होता. तुमच्या आजोबांचं मी काहीतरी ऐकलं होतं की ते त्यावेळेस आठवडे बाजारामध्ये व्यापार करायचे. आजोबांची अशी स्टोरी होती की की आमच्या तालुक्यामध्ये आहे ना आठवडी बाजार भरला जातो रविवारी. मग त्या दिवशी ते आठवडी बाजारला बाजार करण्यासाठी जात होते. तिथंच एक होलसेलमध्ये आपली एक मिरच्याचं एक 50 किलोची गोणी विकत घेत होते. तेच रिटेलमध्ये छोटे छोटे 1 किलो, अर्धा किलो, 2 किलो म्हणून विकायचे. त्यातनं जे प्रॉफिट येईल बरं. त्या प्रॉफिटमधनं त्यांचा आठवड्याचा बाजार व घर घेऊन येत होते. मी त्यांना पैसा कसा कमवायचा त्याचं ज्ञान होतं. त्याचं ज्ञान त्यांना होतं. बरं, बरं. वडील बी त्यांच्या संग लहान असल्यामुळे वडिलांची बी गोडी बिझनेसमध्ये होत गेली. मग घरामध्येच बिझनेस हा वाढत चालल्यामुळं माझे मोठे भाऊ बी त्यांच्या हाताखाली बिझनेसच्या माध्यमातून काम करत राहिले. मग बिझनेस करत असताना शेतकऱ्याशी जास्त संवाद यायला लागला. बरं. मग शेतकऱ्यांना लागणाऱ्या काय गोष्टी ग्रामीण भागातनं किराणा दुकानामधनं प्रत्येक माणूस आपल्या दुकानी येतोय. बरोबर. मग त्याच्यातनं आमच्या सांगोल तालुक्यामध्ये पहिला डाळिंबाच्या आधी कापूस जास्त पिकत होता शेतामध्ये. बरं. कापसाची शेती होती पूर्ण? हा, कापसाची शेती होती. मग वडिलांनी कापसाचा बी व्यापार चालू केला. अरे वा. बाबा शेतकऱ्याकडनं कापूस विकत घेणे, काही ठिकाणी मिल होत्या त्या मिलवाल्यांना विकणे. सोलापूरला समजा. हा, मग व्यवसायामध्ये बदल होत चालला, बरोबर. व्यापारामध्ये येत चालले ते. बरोबर. मग त्याच्यातूनच आमचे बंधू बी त्याच्या वडिलांच्या सोबतच व्यवसायाची आवड तयार झाली. बरोबर. मग त्याच्यातनं जो शेतकरी आमच्या दुकानी येतोय त्याला कापूस विकण्याचं आलं तर कापसाचे बियाणं आम्हाला कुठं उपलब्ध होतील. बरं. त्यावेळेस आमच्या तालुक्यामध्ये शेतकरी सहकारी सूतगिरण आहे. त्या शेतकरी सहकारी सूतगिरणीमधून बियाणाची शेतकऱ्यांना उपलब्ध होत होती. मग त्यावेळेस आम्ही आमच्या दुकानामधूनच आम्ही उपलब्ध तयार केली शेतकऱ्यांना बियाणं देण्यासाठी वडिलांनी. बरोबर. मग छोटे मग ॲग्रोची काय गरज आहे शेतकऱ्यांना ही वडिलांच्या लक्षात आल्यानंतर वडिलांनी पहिल्यांदा फर्टिलायझर चालू केले. बरं. मग युरिया म्हणजे विकायचं. किराणा दुकानामध्येच जे मूळ किराणा दुकान वडिलाचं होतं, हा. त्याच्यामध्येच बाबा एक शेतकरी मागणार किराणा दुकानाला किराणाचा माल नेला आला तर एखादा बाबा युरियाची गोणी आहे का आहे, बरं. म्हणून त्याने एक प्रोडक्ट ठेवायचा चालू केला. अच्छा. युरिया विकायला युरिया सुरुवात केली, विकायचं. खतं, हा. बी बियाणं पण विकायला लागले. आणि हा. सांगोल्यामध्ये 2 सूतगिरण्या आहेत गणपतराव आबांनी हो. उभे केलेली. त्यातली एक महिला सूतगिरणी आहे.
आणि शेतकरी सहकारी सूतगिरणी. शेतकरी सहकारी म्हणजे सूत गिरण्या तिथं होत्या, होत्या. कापसाची उत्पादकता होती पूर्वी, होती हो. आणि मग ते डाळिंबाकडे गेले. डाळिंब. पण तुम्ही उद्योजकतेबद्दल सांगत असताना मला खरं तर तुम्ही 7वीतच शाळा सोडली, तुम्ही 12वीत सोडली, आणि कुटुंबाचा किराणा मालाचा व्यापार जो आहे तो तुम्ही पुढे चालवला, मग पिठाची गिरणी वगैरे असेल. मला या ठिकाणी गुजराती समाज डोळ्यासमोर येतो. त्यांचं शिक्षण कमी असतं, परंतु कुटुंबाच्या आतमध्ये व्यवसाय कसा करावा, सकाळी पहाटे 7 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत कसं राबावं, कष्ट करावं, आणि पैसा कसा हाताळावा, हे तुम्हाला कुटुंबामध्येच शिक्षण मिळालं. हा अनुभव तुम्हाला कुटुंबामध्येच मिळाला. मग तुमच्या वडिलांनी खरं तर खूप चांगली गोष्ट केली की गरजवंताला जी मदत पाहिजे, कारण तुमचं गाव 7 किलोमीटर लांब होतं, आणि त्याची संधी म्हणून तुमच्या वडिलांनी तो व्यापार सुरू केला. मग पहिल्यांदा कापसाचे बिया असतील, मग कापसाची खरेदी असेल, पण तुम्ही नंतर कृषी केंद्र काढलं अकोल्यामध्ये आणि सांगोल्यामध्ये. तिकडं कसं काय वळाला तुम्ही? म्हणजे वडील ज्यावेळेला व्यवसाय करत होते ज्यावेळेला जो युरिया विकत होता, बरं, बियाणे विकत होता, किराणा दुकान तर होतच. पिठाची चक्की तर होते. बरं. त्याच्यामध्ये माझे नामदेव शिंदे म्हणून एक तिथे कर्मचारी होते, बाबा गायकवाड म्हणून एक कर्मचारी होते. बरं. ती पिठाची चक्की सांभाळायचे, नामदेव शिंदे किराणा दुकान सांभाळायचे. वडील ये जाय थोडंफार सामाजिक कार्य, काय किराणा दुकान असं करत राहिले. मग मी बी त्यात बसायला लागत होतो. पण त्यावेळेला आम्ही तर जसं मोठं व्हायला लागलो तसं आमचे कर्मचारी नामदेव शिंदे अतिशय प्रामाणिक, अतिशय प्रेमाळू. त्यांनी विचार केला, बाबा आता तुम्हाला संधी मिळते, मी थोडं रिटायर होऊन मी माझं बी बघतो. बरं. त्यांनी त्यांचं ते बघायला त्यांच्या उद्योगात त्यांनी बाजूला जाऊन गेले, आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की आता तुम्हाला संधी मिळाली पाहिजे. मी इथं बसत गेलं तर तुम्हाला संधी मिळणार. बरोबर. नामदेव शिंदे Yes. असं म्हणले की बाबा ठीक आहे, तुम्ही आता तुमचा बिझनेस पुढे नेत चला, मला माझं मी बघत घेतो. हा एक विषय झाला. पण ज्यावेळेला किराणा दुकानामध्ये बसत असताना माझ्या वडिलाचं कुटुंब ही त्यांचे सख्खे बाबा पांडुरंग शिंदे आणि वडील धोंडराम शिंदे एकत्र. आम्ही त्यांना बी 2 मुलं आली, आम्ही बी 2 मुलं आले. पण त्यांचा एक मुलगा बाबासाहेब शिंदे मोठा आणि मी बी मोठा. त्याच्यामध्ये दोघंही किराणा दुकानात बसायला लागला. बरं. म्हणजे आणि वडिलापुढे समस्या काय आहे की त्यांचे भाऊ सर्व्हिस करतात, पण त्यांच्या मुलालाही काहीतरी व्यवसायामध्ये आणावं लागेल. हा उद्देशाने त्यांनी सांगितलं, बाबा ठीक आहे, तुम्ही किराणा दुकानात बाबासाहेब शिंदे आहेत, तुम्ही व्यवसायामध्ये येण्याची इच्छा आहे. पण मी त्यावेळेला पिरियड काय केला की व्यवसाय करत असताना मला थोडी स्वतःच्या ह्याच्यावर स्वतः बिझनेस काहीतरी करावा. तुमची कल्पकता होती. कल्पना स्वतः काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मला त्यावेळेला अकोला गावामध्ये असताना एक सीट वाहतुकीच मला एक डोक्यात आलं बरं. की बाबा मी काहीतरी स्वतः करायसाठी एक सीट वाहतूक करावं. बरं. मग चुलते म्हणले वडाप गाडी. वडाप गाडी. बरं. मी एकच वर्ष, Passenger व्हायची. 1 ते 1.5 वर्ष केली की मला कळालं की आपण ही वडिलांनंतर एखादी गाडी घेऊन दिली तर त्यात मला पैसे मिळते. म्हणजे त्याचा मला आनंद लय मोठा व्हायला लागला. म्हणजे तुम्ही स्वतः गाडी चालवायची? मी स्वतः गाडी जीप चालवली. होती? जीप होती. अरे वा. मी चालवली. अच्छा. मग मला कळालं की आपण व्यवसाय केला का 100% पैसे मिळतातच. किती दिवसाला मिळायचे वडाप गाडीमध्ये एका दिवसात? मला 200 रुपये मिळायचे. 1 200 रुपया रुपये शिल्लक राहायचे. 200 रुपये 250 रुपये शिल्लक राहायचे. मला माझ्या वडिलांना ती गाडी बी घेऊन दिली. अच्छा. आणि कुठली गाडी होती? ट्रॅक्स. बरोबर. मी ती व्यवसाय अच्छा. केला, सीट वाहतूक केली सांगोला आणि अकोला. अच्छा. त्यावेळेला मी स्वप्न मिळालं की मी एवढी लोक जनता नेऊन सांगोला सोडतोय आणि ती बाजारपेठामधनं मटेरियल आणायला येते जाते, ह्याचा तो रिटर्न येतात. ती व्यवसाय मी बघायचं की एक दिवस आपण सांगोला शहरामध्ये येऊन व्यवसाय टाकायचा. बरं. एक जिद्द निर्माण झाली. ओके. त्याच्यामध्ये मग मी माझा थोडा बाबासाहेब शिंदे किराणा दुकानामध्ये बसला, मी जी वाहतूक केली. पुन्हा ती वडील म्हणले की ठीक आहे, आता व्यवसाय तो केलाय पण तो आपला लॉंग लाईफ नाही. बरोबर आहे. आपल्याला काहीतरी बदल वडाप करायचा. गाडी जास्त दिवस चालवता नाही येणार. चालवता येणार, का तर आपली लाईफ थोडं वेगळी आहे. मग वडिलांना ठीक आहे मग ती विकून टाकले आणि मला पुन्हा आणि किराणा दुकानातच आणलं. बरं. म्हणजे माझं तारुण्याचं वयातनं त्यांनी मला इच्छा इकडे ट्रॅक्सकडे गेली, पण मी पुन्हा वडिलांनी ठीक आहे तू चुकीच्या मार्गाने जाईल भविष्यात, तुला भविष्य तिकडे दिसत नाही ट्रॅक्समध्ये. बरोबर. वडिलांना सांगितलं की मी पुन्हा व्यवसायामध्ये आणले आणि त्या व्यवसायामध्ये चुलत्याचा मुलगा आणि मी व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आता ठीक आहे किराणा दुकान एक सांभाळा, आता याच्यामध्ये जी युरिया ऐकतोय त्याच्यामध्ये कृषी केंद्र म्हणून एक शेवटी वेगळं करूया. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही बियाणं विकू शकताला, कीटकनाशक विकू शकताला, युरिया विकू शकताला. बरं. त्याच्यामध्ये शासनाची लायसन्स सेपरेट काढून तुला ती सेपरेट देऊ आणि त्याला
किराणा दुकान. असं डिवायडेशन झालं. ती त्या किराणाकडे गेला, मी माझ्या कृषीकडे गेलो. अच्छा. ती किराणाकडे तिथंच राहिला. मी कृषीकडे घेत गेल्यावर नंतर माझ्यावर जबाबदारी आली की कृषी कसं वाढवायचं. बरोबर. कृषी याच्या- केंद्र. हा, कृषी केंद्र कसं वाढवायचं. मग मी ते कृषी केंद्र त्या गावामध्ये केलं. पहिल्यांदा कीटकनाशकचे लायसन घेतली, बियाणाचं घेतलं. ती मी बिझनेस वाढवत थोडं घेत गेलो. पण 2001 पासून ते 2007 कालावधीमध्ये मी तिथं कृषी केंद्र चालवत गेलो. पण त्याच्यामध्ये मला संघर्ष त्या गावामध्ये कसा आला की डाळिंबाचं क्षेत्र होतं, बरं. पण सदैव दुष्काळ आमच्या पुढे येत. अच्छा. बरं. त्यात कमी जादा व्हायचं. पुन्हा ती 2007च्या पिरियडमध्ये वगैरे थोडं तेलकट डाग वगैरे आले. थोडा ग्रोथ वाढवण्याचा चान्सेस प्रयत्न करतोय, पण तो रिव्हर्स खाली येतो. बरोबर. निसर्ग देतोय. तर आपल्याला बिझनेस वाढवायचा चान्स कुठं आहे. बरोबर. पुन्हा मी विचार केला की आपण मार्केटमध्येच शॉप टाकलं पाहिजे. बरं. मग मी सांगोला तालुक्या ठिकाणी आज मार्केट आहे, तिथं आपण कुठं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टाकलं का अन्य ठिकाणी टाकलं? नाही, तिथं माझ्याकडे तिथं एक सांगोला शहरामध्ये 1 गुंठा 1 फूट ही जागा नव्हती अच्छा. माझ्या स्वतःचं. त्यावेळेला मी म्हणलं की ठीक आहे, म्हणलं आपण आता तिथं कुठं तर भाड्यानं घेऊया, बरं. पण तिथे एक शॉप उघडूया. ओके. आणि त्यावेळेला मी व्यवसाय करत असताना दादासाहेब शिंदे बी छोटा भाऊ होता, ती बी माझ्या थोडा हाताखाली आलेला दिसा लागला. बरोबर. मग मी म्हणलं ठीक आहे, म्हणलं आता तो बाबा शिंदे ती किराणाकडे गेला, पण मी म्हणलं दादा आता तुमच्या जोडीला आले. दादा जोडीला आलेला दिसल्यावर मी म्हणलं आपण आपलं पाऊल पुढं थोडं टाकायला लागेल. दादाला इथं बिझनेस मिळाला तर आपण तालुका लेवलला एक बिझनेस चालू करूया. आणि तिथं मी गेलो तर ह्याला एक बिझनेस मिळेल, मला एक बिझनेस हो. मिळेल. डिवायडेशन असं होत चाललं. मग मी सांगोला तालुक्यामध्ये मी आगमन 2009ला पितृछाया ॲग्रो एजन्सी या नावानं बरं. फर्म ओपन केली. आणि अकोलामध्ये मातृछाया ॲग्रो एजन्सी ती तिथंच राहिली. मातृछाया आणि पितृछाया पितृछाया. आई वडिलाचं तुम्ही त्या टाइमला रूल. हा, रूल म्हणजे आमच्या आजोबाचं बरं. आम्ही रूल केलं. हिंदराव पाटील समाजसेवा करत राहिले, पण चांगलं मला वाटलं त्यांचीच नाव आपण पुढे चालू घेऊ. बरोबर. मग मी तिथं ही केलं, सांगोल्यामध्ये बिझनेसला आलो. त्याच्यामध्ये दादाला बी तिथं बिझनेस त्यालाही मार्गदर्शन करत गेलो. मग मी सांगोल्यामध्ये आल्यानंतर मला अतिशय मी आज ग्रामीण भागातनं व्यवसाय करतो, म्हणजे मला त्या ग्रामीण भागाची नाळ माहिती आहे. आणि माझा व्यवसाय शहरामधला केला तर मला माहिती आहे की हा शहरामधला कस्टमर नाही राहणार, हा ग्रामीणचाच शेतकरी शहरात येणार आहे. त्याची नाळ मला माहिती होती. आणि त्या मी पकड धरून मी पितृछाया 2009 ते 2018पर्यंत अतिशय चांगल्यापैकी मी बिझनेस व्यवसाय केला आणि प्रामाणिक शेतकऱ्याची सेवा केली. आणि त्याच्यामध्ये चांगली क्वालिटी देऊन आपण शेतकऱ्याचा विश्वास जिंकत गेलो आम्ही. नाही, मुख्य कसं आहे दादासाहेब की कृषी केंद्राबद्दल माझी जी माहिती आहे की ती ग्रामीण भागामध्ये असते. ग्रामीण भागाचं अर्थकरण हे थोडंसं कमजोर असतं, कारण सगळं शेतीवर अवलंबून असतं. हो. कृषी केंद्र चालवत असताना बरीचशी उधारीची समस्या निर्माण होती. माल उधार द्यावा लागतो शेतकऱ्यांना, आणि हे अर्थकरण कसं जुळवलं जातं. कारण बऱ्याच वेळा माझं माहिती अशी की उधारी बुडते. काय अनुभव आहे तुमचा? अनुभव असा आहे की शेतकऱ्यांना मेन तर म्हणजे पहिलीच शेतकऱ्यासाठी पैशाची अडचण आहे. आहेच. आणि शेतकरी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करायला शेतकऱ्याकडे पैसा नाही. मग त्यावेळेस आम्ही कसं करत होतो की काय, आम्ही शेतकऱ्यांना पिकाच्या निघेपर्यंतच्या मर्यादेपर्यंत आम्ही त्यांना हेल्प करत होतो. बरं. एवढा सपोर्ट आम्ही शेतकऱ्यांना देत असताना त्यांचं पीक गेलं तर आम्हाला ते पैसे रिटर्न येत होते. म्हणजे तो कस्टमर आपल्यापाशी कंटिन्यू चालत होता. आम्ही बी त्यांना सपोर्ट करत होतो, ते बी आमच्यापाशी कंटिन्यू राहिले. म्हणजे तुम्ही बी द्यायचा, खतं बी द्यायची, द्यायची. आणि पेस्टिसाइड बी द्यायचा. पेस्टिसाइड बी द्यायचं. हां आणि 4-5 महिन्यानंतर पीक आल्यानंतर मग ते वसूल करायचे विक्रीत. हां, ते शेतकरी आणून देत होते. पुन्हा नवीन पिकासाठी पुन्हा अजून ते औषधं, फर्टिलायझर या बियाणं घेऊन जात होते पुन्हा. म्हणजे हे शेतकऱ्यांची आणि आमची संवाद बराच वर्ष राहिला. बरं. आणि शेतकऱ्यांनी बी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, आमच्यावर विश्वास ठेवला. मग त्या माध्यमातून कसं झालं की ज्यावेळेस रिटेल बिझनेस करत होतो ॲग्रोचा, बरं. त्यावेळेस ज्या कंपन्या किंवा कोणी मोठे मोठे व्यापारी आम्हाला जे माल सप्लाय करत होते आमच्या शॉपवर येऊन, दुकानावर येऊन आम्हाला मटेरियल देत होते, तर त्यावेळेस असं मला आतूनच असं सुचायला लागलं की आज हे लोक आम्हाला माल देऊ शकतात तर मी का देऊ शकत नाही. बरं, मग तुम्हाला होलसेलकडे आकर्षण निर्माण झालं. आकर्षण निर्माण झालं. व्यापार करायचा. माझा बिझनेस मला जर ग्रो करायचा असेल तर मला रिटेल तर चालूच राहणार, पण मला अजून हे कंपनी जर मला माल देऊ शकतात तर मी काही देऊ शकत नाही. नाही, मग तुम्ही खरं तर एका ग्रामीण भागामध्ये होत्या. खरं प्रेक्षकांना मला सांगितलं पाहिजे
की अण्णासाहेब शिंदे वडील, नानासाहेब शिंदे भाऊ, दादासाहेब शिंदे आणि ह्यांची नावं शाळेमध्ये डॉक्युमेंटवर हीच आहेत, वेगळी नावं नाही. कारण आपल्याकडं अण्णा, दादा, भाऊ ही जी नावं आहेत, नाना, ही टोपण नावं आहेत आदराने घेतलेली. पण नानासाहेब शिंदे असंच नाव आहे, दादासाहेब शिंदे असंच आहे. आणि हे ग्रामीण भागातनं येणारे हे दोघं जण. खरं तर नानासाहेब शिंदेचं शिक्षण फक्त 7वी झालेलं आहे आणि दादासाहेबांचं शिक्षण 12वी झालेलं आहे. आणि त्यांनी व्यवसाय सुरू केला कृषी केंद्रातनं. नंतर त्यांनी व्यापार सुरू केला, डिस्ट्रीब्युटरशिप केली आणि आपण आता त्यांचा जो मुख्य व्यवसाय आहे ऑक्सिटेक सायन्स क्रॉप प्रोडक्ट्स म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स याच्याकडे जाणार आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की तुम्ही एका कंपनीचं स्वप्न बघितलं 18-19 सालामध्ये. काय नेमकं नानासाहेब हे स्वप्न तुम्ही बघितलं? कारण तुम्ही ट्रेडिंग केलं असं दादासाहेब म्हणतायत, पण ट्रेडिंगचा पुढचा टप्पा तुम्ही एका ग्रामीण भागामध्ये राहून सांगोल्यासारख्या तालुक्यामध्ये एवढा मोठा काय अनुभव आहे तुमचा नेमका? मी ज्या वेळेला अकोल्यामध्ये गावामध्ये ज्या वेळेला उद्योग करत होतो त्यावेळेला माझं स्वप्न सांगोल्यात होतं. अच्छा. सांगोल्यात ज्या वेळेला 30,000 लोकसंख्येमध्ये व्यापार करत होतो त्यावेळेला एक मार्केट तयार झालं. मी मार्केटच होतं ॲक्च्युली. गावचं मार्केट आणि शहरातलं मार्केट वेगळं आहे. तिथं ज्या वेळेला मी स्वप्न तिथं माझ्या गावात बसून गावात ज्यावेळेला उद्योग करतो त्यावेळेला सांगोला मार्केटचं स्वप्न होतं. ज्यावेळेला सांगोला मार्केटमध्ये मी ज्यावेळेला 5 ते 7 वर्ष मी व्यवसाय करायला लागल्यावर मग माझं स्वप्न वाढायला लागलं. अरे मला आता राज्यात करायचं. बिग प्रेरणा. मला राज्यात करायची इच्छा तयार व्हायला लागली. अरे. सांगोला शहर आणि मला छोटं वाटायला लागलं की बाबा मार्केट छोटं वाटायला लागलं की अनेक राज्याचं मार्केट किती मोठं आहे. अच्छा. मग त्यावेळेला मी विचार केला की बाबा ठीक आहे आपण आता व्यवसाय करतोय आता 5-7 वर्ष तर करतोय. बरं त्याच्यामध्ये बऱ्याचशा कंपनीने मला डीलरशिप दिली आहे. बरं त्या डीलरशिपच्या माध्यमातून मला कंपन्याच शिकवायला आल्या की तुम्ही असा बिझनेस करा. बरं की बाबा ठीक आहे तुम्ही आमच्या कंपनीने तुम्हाला डीलरशिप दिली तर तुम्ही डिस्ट्रीब्युशन करा ना. तुम्ही डिस्ट्रीब्युशन तालुक्यात करा बाबा, एक 4-5 तालुक्यात करा, जिल्ह्यात करा. बरं त्यांची मी प्रेरणा घेतली की बाबा ठीक आहे तुम्हीच शिकवताय म्हटलं मी गेलंच पाहिजे ना. का तर संधी मला मिळतेय, संधी बरं. माझ्यात पुढं आहे, उभा आहे माझ्या पुढं. अच्छा. तर मी तिथं पुढं जाण्याचा विचार केला आणि त्यांच्या कंपनीच्या डीलरशिप मी घेतल्या. त्यांच्या माध्यमातून मी डिस्ट्रीब्युशन केलं. त्या डीलरशिपच्या माध्यमातून डीलरची ओळख झाली अख्ख्या म्हणजे बाबा तालुक्या असू द्या, जिल्ह्यामध्ये असू द्या, भले बाहेरच्या जिल्ह्यामध्ये असू द्या, ती एक ओळख तयार व्हायला लागली. बरं. मला वाटायला लागलं की ठीक आहे आपण आपली ही माल घेऊन विकतोय तिथपर्यंत पोचतोय, पण माल कोणाचा आहे, मटेरियल अच्छा. कोणाचं आहे, दुसऱ्याचं, आपलं का नसून आहे. बरोबर. ही माझा विचार बरं तयार व्हायला हा लागला. कधी सुरू झाला विचार? हा तयार व्हायला 2017 ते 19च्या या 2 वर्षाच्या कालावधीत तयार झाला. बापरे. त्याच्या मागं मी पूर्णपणे रिटेलर काउंटरच तालुका शहरामध्ये करत गेले आणि भाऊबे आमचे अकोला गावामध्ये व्यवसाय करत गेले. बरं त्यांचं काम चालू झालं. मग ही 2 वर्षामध्ये 17 ते 19च्या कालामध्ये मला असंच जाणवं लागलं की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी झेप घेऊ शकतो अरे वा. आणि होऊ शकतंय. मी माझ्या शिक्षणाचा विचार कधी केला मग नाही. शिक्षण आडसर ठरलं नाही तुम्हाला? नाही ठरलं. मला इंग्लिश नाही वाचायला आलं तरी मला काय अडचण नाही, पण बाप. इंग्लिश वाचून तुमचं घेणार ब्रोशर तर आता इंग्लिश मध्ये आहे सगळं. वाचणारे लोक दुसरे आहेत. मी कुठे? मी फक्त मार्गदर्शनच करणार. धाडस तुमचं महत्वाचं आहे हा आणि धाडस. व्यावसायिक दृष्टिकोन तुमच्या अंगात आहे. इच्छाशक्ती माझी मोठी होती की मी म्हणलं ठीक आहे आता मला बाबा बाहेर तर व्यवसाय करायचा तर इच्छाशक्ती माझी महत्वाची होती. मग मी धाडस केलं की आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जायचं. अरे वा. मग जायचं विचार केल्यानंतर मी बाबा ठीक आहे म्हटलं आता आपण ते करायचं म्हटल्यावर मग अगोदर आम्ही सगळं ग्राउंड लेवलला सगळं मार्केटिंगचा ट्रेड घेतला की जाळं उभं केलं जाळं पाहिजे. उभा केलं. ओके. का तर डायरेक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलं तर तुम्ही विकणार कुठं? विकणार कोणाला? बरोबर आहे. ही काही रस्त्यावर बसून विकण्याचा माल नाही. नाही. तर मी त्यावेळेला मार्केटिंगचं सगळं ही केलं. बऱ्याचशा कंपन्या माध्यमातून तयार झालो आणि मग मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट काढायचं असं चर्चा झाल्यानंतर हा व्यवसाय मोठा आहे की मी एकटा करू शकत नाही. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि मार्केटिंग हा 2 ब्रँड झाले, बरं 2 विभाग आहेत. बरोबर मग कोण तर जोडीलाच पाहिजे. बरोबर. शेवटी मला आज हिंदराव पाटला घराण्यातलाच शेवटी भाव एक आहे, त्यालाही विचारणा झाली माझी बरोबर. की ठीक आहे आपण ही व्यवसाय आपण वाढवू शकतो आणि करू शकतो दोघं मिळून. तर ती हा विचार आता आल्यानंतर दादा शिंदे म्हणले बाबा मी मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट सांभाळू शकतोय, अरे वा. तुम्ही मार्केटिंग करू शकता.
म्हणून मी मार्केटिंगमध्ये ही केलं आणि आमच्या दोघांची तयारी झाली. पण ज्यावेळेला तयारी झाली त्यावेळेला आता असा विचार आला, की आपण मॅन्युफॅक्चरिंगकडून मार्केटिंगकडे जातो तर त्यावेळेला ह्या 2 शाखेचं काय करायचं? बरं, काय शेतकऱ्यांचं केलं मग त्याचं? मी माझे सांगोलामध्ये 2019मध्ये कोरोना काळामध्ये व्यवसाय थोडा बंद करायचा निर्णय घेतला. का? ज्यावेळेला मी माझ्या शॉपवर राहत नसेल, तर दुसऱ्याच्या माध्यमातून शेतकरीची गैरसोय नाही झाली. बरोबर. का तर शेतकरी हा आपला कणा आहे. त्यातनं ती गैरसोय नाही झाली म्हणून मी स्वतःहून मी माझं थोडं शॉप एकदम कंट्रोल केलं. बरं, का तर शेवटी कुठला तर व्यवसाय एक चांगला चालला पाहिजे. बरोबर. की बाबा आज आपलं प्रोडक्ट तर चांगले बनले पाहिजे, लोकांपर्यंत पोचले पाहिजे. त्यातनं ती व्यवसाय आम्ही ही केला आणि तिथंपर्यंत आपण ऑक्सिटिककडे जाऊया म्हटलं. आणि गावातली एक मातृछाया ॲग्रोएजन्सी दादासाहेब शिंदेजी, ती बी आमच्या नातेवाईकमध्ये तिथंच चालवत होते. आमचे कामगार होते. म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या कृषी केंद्र होती ती तुमच्या नातेवाईकांना देऊन टाकली. त्यांनाच चालावं म्हणून पण सांगितलं. ऑक्सिटेकचा जन्म कसा झाला आणि हे नाव कसं घेतलं तुम्ही जरा सांगताल का दादासाहेब? कारण नाव विशेष आहे, कारण हे आंतरराष्ट्रीय नाव आहे ऑक्सिटेक. हो. ऑक्सिटेक क्रॉप सायन्स म्हणजे नावाची आपल्या कंपनीला नवीन नाव काय द्यायचं, कारण बरं. ऑलरेडी दुकानांना नावं तर पितृछाया आणि मातृछाया आहेतच. बरं, मग आपण जरा थोडं ऑल इंडियामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बिझनेस करायचा आहे, अन्य कुठल्या राज्यामध्ये खूप करायचा व्यापक दृष्टिकोन आहे तुमचा, भारतभर व्यापार करायचा. हो. मग ही विचार आम्ही ठेवल्यानंतर मी नाव शोधण्यासाठी मी माझी सुरुवात झाली. बरं, मग त्याच्यामध्ये शोधत शोधत नाव असं असावं की बाबा ऑक्सिजन, ऑक्सिजन एक आपण शेतकऱ्यालाच एक ऑक्सिजन देतोय पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह, ओके. तर त्या माध्यमातूनच आपण ऑक्सिटिक या नावाची मी निर्मिती केली. आता हा तुम्ही ब्रँड करून टाकलाय हो. ऑक्सिटेक. ऑक्सिटिक ओके, पण मग कशी सुरुवात झाली नेमकं? तुम्ही कसा संवाद साधला? कंपनीचा जन्म कसा झाला? कारण तुमच्या शिक्षणाबद्दल बऱ्याच लोकांच्या मध्ये प्रश्न निर्माण होतील की शिक्षण तुमचं म्हणजे नानासाहेबाचं 7वी, तुमचं 12वी, आणि तुम्ही पूर्ण प्रोडक्शनची जबाबदारी घेताय, मॅन्युफॅक्चरिंगची. बरं, तसं तुमच्याकडे काही अनुभव नाहीये प्रोडक्शनचा. कसा जन्म झाला ऑक्सिटेकचा? जन्म असा झाला की ऑलरेडी आम्ही काय केलं की ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरिंग करण्याऐवजी पहिल्यांदा आम्ही ट्रेडिंग केलं. Trading ते केलं तुम्ही, ट्रेडिंगच्या बरोबर. माध्यमातून Distributor. आमच्याकडे मार्केट सगळं तयार झालं. बरं, पण ट्रेडिंगमध्ये काय आम्हाला अडचणी येत होत्या, काही एरियामध्ये आम्ही ट्रेडिंग करू शकत नव्हतो, कारण बऱ्याचशा कंपन्यांच्या पॉलिसी असतात, तिथे बी त्यांचे काही डीलर असतात, त्या ठिकाणी आम्ही माल तेवढ्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही करू शकत नव्हतो. पुन्हा असा विचार आला की आपण आपल्याच नावाचा प्रोडक्ट मार्केटमध्ये देऊया. मग त्या अनुभवातनं काय जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिकलेली मुलं काय कोणाच्या अनुभव घेऊन ह्या प्रोडक्टमध्ये उतरायचा आम्ही निर्णय घेतला. कुणाची मदत घेतली? कारण कंपनी स्थापन करायला बरंच लायसन्स काढायला लागतं, आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तुम्ही महाराष्ट्रात कंपनी नाही टाकली, तुम्ही भरोचला, गुजरातमध्ये, म्हणजे बडोदा आणि अहमदाबादच्या जवळ भरोच आहे, तिथं GIDC, हम्म. गुजरात MIDC जी आहे तिला GIDC म्हणतात, त्या ठिकाणी तुम्ही कंपनी टाकली. बरं, गुजराती तुम्हाला येत नाही, मग तुम्ही तिकडं कंपनी का टाकायला गेला? नेमकं महाराष्ट्रात काय अडचणी आल्या आणि गुजरातमध्ये का कंपनी टाकली? महाराष्ट्रामध्ये अडचणी काय नव्हत्या, पण मी काय विचार केला की आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे, बाबा आपल्याला व्यवसायाची निवड आपली ॲग्रिकल्चर आहे, त्याचं ज्या ठिकाणी हब आहे, म्हणजे मला काय गोष्टी सहजासहजी भेटाव्या, त्या दृष्टिकोनातनं मी ती विचार केला. आणि काय रो मटेरियल असो, काय पॅकेजिंग मटेरियल असो, या गोष्टी ज्या काय टेक्निकल, काय केमिकल वगैरे, केमिकल हबमध्ये मी जायचा विचार केला. ती बरं. स्टडी केली, मार्केटमधनं माहिती घेतली, सर्वे केलं की बाबा आपल्याला सगळ्या गोष्टी टाईमाला भेटल्या तर आपण मार्केटमध्ये टायमाला आपण पोचू शकतो. नाही, पण सांगोल्यापासून भरोच जवळपास 700 किलोमीटर आहे. हो, 700 किलोमीटर. म्हणजे इतक्या लांब जाऊन धाडसी निर्णय घेणं एखादी कंपनी, ती साधी गोष्ट नाहीये. आणि तुम्हाला आता किती दिवस काम करावं लागतं तिथं? म्हणजे गुजरातमध्ये किती काळ असता तुम्ही? गुजरातमध्ये मी 15 ते 17 दिवस असतो. मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या ठिकाणी. मॅन्युफॅक्चरिंगच्या युनिटमध्ये आम्ही लक्ष घालून व्यवस्थित मटेरियल बनवून मार्केटमध्ये देणे हे लक्ष द्यावं लागतं. बरं, तेवढा वेळ मी तिथं देतोच. किती लोक काम करतात तिथं? आता तिथे 37 ते 38 लोक काम करतात. अरे वा. नानासाहेब, मला प्रश्न हा पडतो की हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग करतात, त्याचं टेक्निकल बाजू ते म्हणजे सांभाळतात, किंवा तिथं रिसर्च असेल, R&D असेल, उत्तम दर्जाचं प्रोडक्ट बनवलं. कुठले प्रोडक्ट बनवतोय आपण? म्हणजे मी ऐकलं की बाबा तुम्ही जे काही तणनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल किंवा टॉनिक असेल, जरा थोडंसं मला त्यातलं डिटेलिंग सांगा.
आणि मग तुम्ही मार्केटिंग कसं करता? कारण प्रोडक्ट बनलेले आहे आता, त्याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये कसं, कारण तुम्ही 20-22 दिवस घराच्या बाहेर असता. आता महत्त्वाचा विषय हा मॅन्युफॅक्चरिंग त्याचा विषय झाला. आता शेवटी मॅन्युफॅक्चरिंग ज्यांनी केलं ठीक आहे. पण मार्केटिंग केल्याशिवाय तर कंपनी नाही चालणार. बरोबर, माल बनला की पण विकला पाहिजे ना. ते अवघड आहे हां. सगळं. हा विषय पुढे आला होता, पण मला ही काही सोपी गोष्ट वाटायची. का तर माझा मागचा 15 वर्षाचा प्रवास हा मार्केटिंगचाच आहे. बरोबर. मला काय असं नाही की विकायचं ही कसं आहे हे आपल्याला लहानपणापासूनच तुम्ही माहिती आहे. रूढ अर्थाने MBA मार्केटिंग नाही. नाही, अजिबात नाही. फक्त एकच अनुभव. मागच्याच अनुभव लोकांचं जो करतो त्याचं ऐकून घेऊन हा कुठंतर आपण ट्रायल बेस करण्याचा उद्देश पुढे आला होता. पण त्याच्यामध्ये मग मी मार्केटिंगचं नियोजन मी पहिल्यांदा माझ्या ॲक्च्युली दुसऱ्या कंपनी याच्यावर तर मी जिल्ह्यात तर मार्केटिंग केलेलंच आहे. ओके. पण मला आज 50% महाराष्ट्र व्यापारायचं म्हटलं तर मला बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जायला लागणार आहे, करायला लागणार आहे, तिथं डीलर बघायला लागणार आहेत. ह्या गोष्टी मी सुरुवात केली. पहिल्यांदा माझा सोलापूर जिल्हा चालू झाला, मी सांगली जिल्हा चालू झाला, कोल्हापूर जिल्हा चालू केला. टप्प्याटप्प्यानं तिथं डीलर शोधणे, तिथले एखादा मार्केटिंगचा नवीन जुना अनुभवी माणूस लावणे, त्याच्यामध्ये डीलर चांगले सिलेक्टेड शोधणे, त्या डीलरच्या माध्यमातून तिथं जाणे. पण मला तर असं नाही की ही तर कंपनी नवीन आहे, कोणच तयार नाही घ्यायला. कुठल्या उद्देशाने घ्यायचं बाबा, बरोबर. मी माझी कंपनी काढली आणि तुम्ही घ्या. कसं तुम्ही घेणार? एखादा व्यक्ती बाबा तुम्ही मार्केटमध्ये गेला तर बाबा जी जुनी कंपनी आहे त्याचाच माल हातात घेताय. नवीन कंपनीचा माल नाही घेऊ शकत. का तर तुम्ही म्हणणार की मला काय याचा काय अनुभव नाही, मी का घेऊ याचा? कुठलाही कस्टमर तर तसाच डीलर विचार करतो, बाबा तुम्ही तुमची कंपनी आहे, पण मी तुमच्या कंपनीचा माल तुमच्या ह्याच्यात जर ठुलं तर कस्टमरनं गेला पाहिजे ना. नाही, काय केलं? कारण तुम्ही स्कीम दिली का कुठली, काही विशेष सवलती दिल्या का डीलरला? स्कीम नेमकं तुम्ही मार्केटिंग कसं केलं? मार्केटिंग मी असंच केलं की डीलरपर्यंत गेलो. एकदा डीलरपर्यंत गेला, पहिल्यांदा त्यांनी घेतलेलंच नाही. अच्छा, नाकारलं. नाकारलेलंच. ठीक आहे, तर मी असे आम्हाला दिवसभर भरपूर कंपनी आहेत, आम्ही नाही स्वीकारू शकत. ज्याचा बरं, अनुभव आहे त्याचं आम्ही विकू शकतो. बरं. पण ज्यावेळेला मी एका डीलरकडे 10 वेळा गेलो, अच्छा, त्यावेळेला 10व्या वेळेला मला डीलर म्हटला की ठीक आहे बसायचं. कन्सिस्टन्सी म्हणतात त्याला, सातत्य. हां, सातत्य. बरोबर. 9 वेळा काय मला त्यांनी बसाही म्हटलं नाही. नाही नाही, खूप पेशन्स आहे तुमच्यामध्ये. हां. ज्या वेळेला 10व्या वेळा तिथं गेल्यावर मला त्यांनी म्हणले, "बसा, ठीक आहे, तुमचं काय बघायची तर तयारी त्यांनी दाखवली. त्यांनी बघडलं. पुन्हा 11 वेळेला मी दुसऱ्या वेळेला गेलो, म्हणजे 11 वेळा. 10व्या वेळेला मी बसा म्हणले. अच्छा. मला लक्षात आलं की आता त्यांच्या मनात विचार आलेत, बरं. या कंपनीत काहीतरी विचार करावा. पुन्हा 11 वेळेला गेलो, 12 वेळेला गेलो. त्यावेळेला 12 वेळेला एका प्रॉडक्टचं मला त्यांनी ऑर्डर दिली. कुठलं प्रोडक्ट होतं ते? 240 दिली. ते तुमचं फेमस आहे सगळ्यात हां, product. 240 दिली बाबा, ठीक आहे, तुम्ही एक ठेवून बघा. ठेवून बघा. त्यांनी एकच डीलरनं प्रश्न टाकला मला की जो कृषी केंद्र असतो ते कमीत कमी शेती असतं. ठीक आहे म्हटलं, मी माझ्या अगोदर शेतामध्ये मारतो, प्रयोग करतो, ट्रायल बेस रिझल्ट बघतो, मग मी माझ्या शेतकऱ्याला देतो. ओके. त्यानं असा बेस केला. मी बी त्याला तीच सांगितलं, तुम्ही सांगितलं. तुमच्या स्वतः मारा, मग तुम्ही पुढं जावा. त्याने असं सुरुवात केली. त्याने ती चालू केलं, त्यांना स्वतःला रिझल्ट वाटले, मग त्या शेतकऱ्याला देत गेले. तुम्ही काही ट्रायल प्लॉट्स शेतकऱ्यांचे बनवले होते का? ट्रायल प्लॉट आम्ही कशा माध्यमातून दिले की काय काय ठिकाणी बाबा एखाद्या गावात जायचं, एखाद्या त्या गावातल्या कुठल्या तरी शेतकऱ्याकडे जायचं, त्याचं पीक बघायचे, काय अडचणी येतात, त्याच्यावर आपला प्रोडक्ट कुठला चालतोय तो बघून त्याला डेमोही दिला आम्ही. त्याला रिझल्ट वाटला. बरोबर. मार्केटिंग पूर्ण तुम्ही हाताळलं. आता प्रश्न असा आहे की तुम्ही 1 प्रोडक्ट, 2 प्रोडक्ट, 3 प्रोडक्ट, आता 46 प्रोडक्ट आहे आणि कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये आहेत? आता 46 प्रोडक्टमध्ये काय कीटकनाशकमध्ये आले, ओके. काय थ्रिप्ससाठी असतात कीटकनाशक, बरोबर. काय किडीसाठी पंगलमध्ये असतात, पंगलमध्ये असतात, पुन्हा काय दुसऱ्या ह्याच्यात असतात. आणि तणनाशकमध्ये बी कसं असतंय की तणनाशकमध्ये प्रकार कसा आहे, ज्या त्या क्रॉपला वेगवेगळं तणनाशक. बरं. तुमच्या ज्वारीला वेगळं राहणार, अच्छा. कापसाला वेगळं राहणार, ऊसाला वेगळं राहणार, डाळिंबाला वेगळं राहणार, ही वेगवेगळे प्रोडक्ट राहणार. ही तणनाशक तर अशा आहेत, शेतकऱ्याला रिझल्ट आल्याशिवाय शेतकरी कधीही कोण उचलून, का तर बरं. त्याला त्या शेतकऱ्याला समोर रिझल्ट दिसला पाहिजे. अच्छा. आणि तणनाशक हा रिझल्ट दिसतोच. आज मारलेला 8व्या दिवशी तण नाही दिसलं तर लगेच कंपनी बाजूला पडू शकतो. म्हणून आम्ही पहिल्यांदाच तो तणनाशकचाच ट्रायल बेस केला आणि शेतकऱ्याला रिझल्ट दिसत गेले त्याचे. पण आता तुम्ही गुजरातमध्ये व्यापार करता, महाराष्ट्रात व्यापार करता, आता कर्नाटकमध्ये विस्तार केलेला आहे आणि तुम्ही देशभर जाणार आहे. माझ्या समोर एक प्रश्न असा निर्माण झालाय की
पद्मश्री पालेकर गुरुजी हे अशा प्रकारचं अभियान चालवतात की झिरो बजेट शेती आणि मुक्त शेती, म्हणजे पेस्टिसाइड असतील, खतं वापरू नका. मग मला असा प्रश्न निर्माण होतो की बाबा अशा काळामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करता पेस्टिसाइडचा, आणि पेस्टिसाइडच्या बाबतीत अनेक गैरसमज निर्माण झालेत. काही लोक असाही प्रचार करतात की पेस्टिसाइडमुळं म्हणजे तणनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल याच्यामुळे कॅन्सर होतो. मला असं वाटतं की तुम्ही आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं पाहिजे की नक्की हे जो काही प्रचार होतोय त्याच्यात सत्यता किती आहे. कारण मला असं वाटतं की आपण काळजी घेतोय, कारण फळं असतील, फुलं असतील, नंतर भाजीपाला, सगळं म्हणजे जे काही प्रोडक्ट आहेत त्याला तुम्ही हे प्रोडक्ट, मला वाटतं द्राक्षामध्ये तुमचं आहे, डाळिंबामध्ये, सीताफळामध्ये, अंजीरमध्ये, सगळ्या फळांमध्ये, केळीमध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये भेंडी आहे, फ्लावर आहे, वांगी आहे, टॅमॅटो आहे, बटाटा आहे, सगळ्यासाठी तुमचं वापरलं जातं. तर हे जे विषमुक्त शेतीचं एक प्रकार सुरू आहे चर्चेचा, आणि दुसरं खरंच हे पेस्टिसाइड्स वापरून म्हणजे तणनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल काही अडचणी, काही आजार निर्माण होतात का? नेमकं तुमचा अभ्यास काय? अभ्यास असा आहे की कीटकनाशक आपल्याला जे शेतामध्ये लवकर जी कीड आहे ती कीड कंट्रोल करण्यासाठी काय आपल्याला कीटकनाशक वापरावं लागणार आहे बरोबर. शेतकऱ्यांना. नाहीतर उत्पन्न आपलं कमी होण्याची नाही, शक्यता आहे. वातावरणच दूषित आहे, हा, वातावरणामध्ये सारखं चेंजेस झाल्यामुळे तुम्हाला वातावरणानुसार तुम्हाला कीड औषधं- पडणारच आहे, कीड पडणार फंगल आहे, होणार आहे. फंगल होणार आहे. मग त्याच्यातनं काय प्रोडक्ट असे आहेत की बाबा त्याच्यानं काय असे काय घाबरण्यासारखं काही नाहीये. बरोबर. त्याच्यावर गव्हर्नमेंट रिसर्च करूनच ते प्रोडक्ट मार्केटमध्ये permission आम्हाला देते. परमिशन देते. का तुम्हाला सर्टिफिकेट असेल ना गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचे हे सर्टिफिकेट प्रोडक्ट तयार करायचं? हो हो. हा. तर त्या गव्हर्नमेंटच्या परमिशननुसारच आम्ही हे प्रोडक्ट मार्केटमध्ये दिलेले आहेत. पण ते प्रोडक्ट वापरायची गरज आहे शेतकऱ्यांना, कारण उत्पन्नाची आपल्याला जे उत्पन्न जास्त घ्यायचं आहे त्यासाठी ह्या प्रोडक्टचा फंगीसाईड असो, कीटकनाशक असो, आज त्याचा धोका आहेच हा. उत्पन्नावर. उत्पन्नावर आपल्याला जी कीटक येणार आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ही प्रोडक्ट यूज करणे गरजेचं आहे. बरोबर. पण आता आज आपल्या शेतामध्ये मजुराची खूप समस्या आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी तण एवढे तणनाशक मारणं तणनाशक गरजेचं गरजेचं आहे. गरजेचं. मग ते तणनाशक बी आपल्याला आता उपलब्ध व्हायला आले, ते सर्व पिकामधले बरोबर. ते बी शेतकरी यूज करायला आलेत. ऍक्च्युली तणनाशक हे फळावर कुठलाच विषय नाही, नाही. ना झाडावर जाणार नाही, फळावर जाणार नाही, कुठल्याही पिकावर नाही. जमिनीवर Actually मारायचं. जमिनीवरच मारला जातो. बरोबर. फक्त त्याच्यामुळं आपल्या शेतीमध्ये कामगार कॉस्ट वाचू शकते, तण मरू शकते. बरोबर आहे. त्याच्यामुळं तण मरल्यामुळं तुमचं ही अवरेज वाढत आहे. त्याच्यामध्ये तुमचं झाडामध्ये Productivity वाढते. प्रोडक्ट तुम्ही ऍक्टिव्हिटी काही वाढते. टॉनिक्स पण बनवता? म्हणजे हो, टॉनिक बी शेतीसाठी बनवतो tonic. आम्ही. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे काय आहेत बरं, आपल्या बरं, झाडांना लागणारे, पिकांना लागणारे प्लांट ग्रोथ त्यांनी उत्पन्न पण वाढतंय. उत्पन्नामध्ये वाढ होते, बरं. झाडामधली प्रतिकार शक्ती वाढणे, अच्छा, असे बी प्रोडक्ट मार्केटमध्ये दिले आहेत, जातात. हो. दिली जातात. हम्म. नाही, एकीकडे काय आहे, हर्बल प्रोडक्टची एक चर्चा चालू आहे. हम्म. दुसरी गोष्ट ऑर्गेनिक शेतीची एक चर्चा चालू आहे. आणि आता नॅनो टेक्नॉलॉजी आलेली आहे, शेतीविषयक नॅनो टेक्नॉलॉजी आली. अशा काळामध्ये पारंपरिक हे तुमचं जे रसायन आहे किंवा तुम्ही जे बनवतायत, जी औषधं म्हणा किंवा जी खतं म्हणा किंवा जे काही तुम्ही बनवताय त्याची स्पर्धा आहे का? काय वाटतं तुम्हाला? कारण आता नवीन नवीन गोष्टी पुढे यायला लागल्यात. वेळेनुसार हे प्रोडक्ट नवीन नवीन येतच राहणार आहे. बरं. रिसर्च जी टीम आहे ती रिसर्च करायची चालूच आहे. बरं ज्याच्यामध्ये काय इश्यू आले तर गव्हर्नमेंट त्याला बॅन बी करत आहे. बरं. त्याच्यामुळे ते आपल्याला नवीन नवीन प्रोडक्टवरती गव्हर्नमेंट काम करत आहे, त्यानुसारच आम्ही बी पुढं मार्केटमध्ये देत आहे. तुम्ही बदल करत चाललेला आहे. बदल करत तुमची पण चाललेला आहे. रिसर्च आहे. हो. तुम्ही परदेशात कुठल्या कुठल्या देशात जाऊन आला ह्या कामानिमित्त उद्योगासाठी? नानासाहेब, नेमकं कुठल्या देशामध्ये गेला? कारण मी पहिल्या ह्याच्यामध्ये मला ज्यावेळेला उद्योग जे मी आता पितृछाया चालवत असं 2019 मध्ये, की मी विचार केला की बाबा आपण ही कंपनी सुरू करायची, की बाबा मॅन्युफॅक्चरिंग ही करतात, मी मार्केटिंग करतोय, पण ही मार्केटिंग ह्याचं काय थोडं नॉलेज मिळण्यासाठी मी चायनामध्ये शांघाय देशामध्ये एक्झिबिशनमध्ये सहभाग घेतला होता. बरं. हो. अभ्यास करण्यासाठी गेला होता तुम्ही? अभ्यास करण्यासाठी गेलो होतो की बरं. चायना देशामध्ये त्यांनी शेती तर आहेच तिथं, पण उत्तम शेती. मॅन्युफॅक्चरिंगचं डिपार्टमेंट सगळ्यात मोठं तिथं आहे. बरोबर. कुठलीही गोष्ट
आपण जसं कसा विचार करतोय रोज आपल्या शेतकरी विटतो की बाबा आपल्या काय तर दारापुढं कुठलं तरी जनावर पाहिजे त्याचं दूध काढून आपण त्याचं 2 पैसे तसं त्यांचं त्या देशामध्ये त्यांचं ते सहभागच आहे काय तर बनवायचं आहे आणि काय तर विकायचं आहे बरं बरं बरं. हाच उपाय तुम्ही चायनाला जाऊन आला ते एक्झिबिशन मध्ये हो, तिथं मी अभ्यास केला exhi- किती दिवस होता चायनाला मी 5 दिवस होतो आणि रोज जात होता एक्झिबिशन एक्झिबिशन मध्ये अरे जायचो. वा. दादासाहेब आपण विषय पुढे नेऊ की तुम्ही कुठल्या देशात जाऊन आला होता म्हणजे कारण दोघही भाऊ आहेत तुम्ही एक युनिट बघता ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचं आहे तो एक वेगळं क्षेत्र आहे आणि नानासाहेब बघतात ते मार्केटिंगचं आहे दोघा भावांनी गोष्टी वाटून घेतलेल्या आहेत म्हणजे हो. दोन्ही एकाच कंपनीचं क्षेत्र आहे कारण तुमची पार्टनरशिप फर्म आहे हो. पार्टनरशिप फर्म आहे तुम्ही एक क्षेत्र निवडलं त्यांनी एक क्षेत्र निवडलं तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या अभ्यासासाठी कुठल्या देशात गेला मी त्यावेळेस दुबईला गेलो होतो. दुबईला दुबईमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टचं काम चांगल्या प्रमाणात चालू आहे आणि जास्त चायनामध्ये जी काही आपल्याला लागणारे रो मटेरियल आहे ते चायनामधनं बी भरपूर इम्पोर्ट होत आहे. अच्छा परदेशातनं आपल्याकडे मटेरियल येते आता हो येत आहे. ओके बाकी काय- भारतात मिळतं काय भारतामध्ये बी बनलं जातं टेक्निकल पण बरोबर. काय प्रोडक्ट तुम्हा- चायनामधनं बी उपलब्ध होतात. ओके मग तुमचा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू आहे हा व्यापार म्हणजे जे इम्पोर्टेड लोक आहेत त्यांच्याकडनं आम्ही काय गोष्टी उपलब्ध घेतायत करून घेऊ तुम्ही? घेतो. अरे वा गुड नाही इथं आता भारतामध्ये सुद्धा अनेक कृषी प्रदर्शन असतात म्हणजे हो. पुण्यामध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये 10 तारखेला याच महिन्यामध्ये 10 तारखेला कृषी प्रदर्शन आहे फार मोठं असतं ते त्याच्यानंतर कोल्हापूरला असतं तुमच्या सांगोल्याला पण कृषी प्रदर्शन असतं असं. त्याच्यामध्ये तुमचा स्टॉल असतो का हो आम्ही पंढरपूरमध्ये लावला होता लावला होता मार्केटिंगसाठी तुम्ही ते स्टॉल लावता हो. स्टॉल लावला होता. कसा अनुभव येतो लोक काय प्रश्न विचारतात तुम्हाला लोकांना जे पिकांना लागणारे जे प्रोडक्ट आहेत ते हे प्रोडक्ट आहेत का बघितलं जातं. कुठं उपलब्ध होतात ते विचारलं जातं. बरोबर पुन्हा प्रोडक्टमध्ये जे त्याला लागणारे जे कीटकनाशकामध्ये फंगीसाईडमध्ये जे प्रोडक्ट उपलब्ध आहेत का कारण शेतकऱ्याची पहिली निवड काय की मला कीटकनाशक कुठं भेटतं फर्टिलायझर कुठं भेटतं हे सगळं बघितलं जातं आणि या स्टॉलला शेतकऱ्यांचीच जास्त आम्हाला भेट होती. नाही आता तुम्हाला मी ह्यासाठी प्रश्न विचारला की आता 10 तारखेला कृषी प्रदर्शन मोठं आहे तिथं तुम्ही जाणार आहात का तुमचा स्टॉल ठेवणार आहे का आणि एक मराठा इंटरनॅशनल एक्सपो 2026 ॲग्रिकल्चर ग्राउंडवर 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026ला होणार आहे आणि या ठिकाणी जवळपास 3 लाख लोक महाराष्ट्रामध्ये भेट देणार आहे आणि 500 स्टॉल आहे तर याच्यामध्ये मराठा समाजाचे जे उद्योजक आहेत ते सहभागी होणार आहे म्हणून जस्ट तुम्हाला एक माहिती मी सांगितली कारण आपल्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हटलं तर या अशा एक्झिबिशनमध्ये आपलं प्रेझेन्स गरजेचं आहे आपल्याला तिथं जाऊन आपल्याला कारण अनेक लोक तिथे येतात आणि ह्याच्यात बहुतेक लोक आता ॲग्रिकल्चरचं रिलेटेड असल्यामुळं ह्या ॲग्री एक्झिबिशनला ते लोक येतात आपला व्यवसाय आपल्याला वाढवायचा आहे तुम्हाला मिळालेली प्रेरणा तुम्हाला मिळालेला विचार आणि तुमची तत्व इथिक्स मला तुमचे इथिक्स तत्व व्यवसायाची जरा सांगता का प्रामाणिकपणे आपण हा व्यवसाय कसा केला पाहिजे कारण आपले जे प्रेक्षक आहेत ते तुमच्या प्रेरणेने आता ह्या उद्योगाकडे जातील त्यांना कदाचित तुमची डिस्ट्रीब्युटरशिप पाहिजे असेल त्यांच्या कृषी केंद्रावर तुमची औषधं विकायची असतील तर तुम्ही तुमची तत्व तुमचा विचार आणि तुमचा व्याप हा जरा प्रेक्षकांना सांगा की तुम्ही कुठपर्यंत जाणार आहे व्यवसाय करण्यासाठी व्यवसायाचे आमची तर अशी विचार आहेत की बाबा हे आपला प्रोडक्ट बऱ्याच जिल्ह्यामध्ये पोचला पाहिजे माझ्या मते सर्व जिल्ह्यामध्ये गेला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही जी लागणारी सिस्टम आहे ती सिस्टम आम्ही फॉलो करत राहणार आहे बरं आणि त्याच्यामध्ये आमचे मार्केटिंग स्टाफ असणार आहे आमचा सप्लायर असणार आहे पुन्हा ट्रान्सपोर्टेशन असणार आहे ओके प्रोडक्टची कुठली काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करायला एक टीम असणार आहे बरं तर या सगळ्या गोष्टी आम्ही गायडन्स प्रोव्हाइड करणार तुम्ही? गायडन्स प्रोव्हाइड करून दुकानदारापर्यंत पोहोचणे डेमो सेक्शन देणे कॅम्पेनिंग करणे या सगळ्या आम्ही गोष्टी राबवल्या जाणार आहेत ते ट्रान्सपोर्टेशन बी आम्ही कंपनीच्या माध्यमातून आम्ही पोच करणार आहेत. हे तुमचं ब्रीद वाक्य काय कारण बऱ्याच विजन ज्याला म्हणतो आपण तुमच्या कंपनीचं विजन काय आहे? म्हणजे ऍक्च्युली विजन म्हणजे एक ब्रीद वाक्य असतं अनेक वेळा चांगली वाक्य असतात मी तुमच्या ब्रोशरमध्ये वाचलेलं आहे ते नेमकं वाक्य काय आहे नेमकं ऑक्सिटिक क्रॉप सायन्स जे आहे ती शेतकऱ्याचा एक आत्मविश्वास जिंकायचा आहे. आत्मविश्वास जिंकायचा हा. अरे वा कारण शेतकऱ्यांची बऱ्याच वेळा फसवणूक होती खताच्या निमित्ताने पेस्टिसाइडच्या निमित्ताने बियाण्याच्या निमित्ताने बऱ्याच वेळा आपण ऐकतो
की बाबा शेतकऱ्यांना बियाणं चुकीच्या पद्धतीचं दिलं, पीक उत्पन्न त्यांचं कमी आलं, किंवा खतं काही बोगस खताच्या कंपन्यांबाबतीत येतं. अशा वेळेस तुम्ही शेतकऱ्यांना विश्वास द्यायचा ज्यावेळेस प्रयत्न करता, ती खूप मोठी गोष्ट आहे. इट्स व्हेरी नाईस. हो. नानासाहेब, हा जो व्यवसाय आहे याच्याकडे तुम्ही वळाला, पण मला एक सांगा की तुम्हाला गुजराती भाषा येते का? मला गुजराती भाषा येत नाही. तुम्हाला कुठल्या कुठल्या भाषा येतात? मला तसं ॲक्च्युली हिंदी येते आणि मराठीच येते. बरं. मला इंग्लिश येत नाही. दादासाहेब, तुम्हाला गुजराती भाषा येते का? गुजराती आता बरेच दिवस मी तिथं वावरल्यामुळे मला ते जे लोक बोलतात ते आता समजायला समजायला लागलं. ऑलरेडी हिंदी येतेच, बरं. मराठी तर आहेच पूर्वीपासूनच. त्यामुळे गुजराती लोक आता जे काय थोडं संभाषण करतात त्यातली 70 ते 80% मला आता समजायला लागलेलं आहे. मला यासाठी सांगायचंय की गुजराती नावाचं एक पुस्तक आलं, द गुजराती. सलील त्रिपाठी हे न्यूयॉर्कला राहतात, लेखक त्याचे. त्यांनी 10-12 वर्ष गुजराती समाजावर अभ्यास केला आणि गुजराती शब्दाची आपण ऐकलेली व्याख्या आहे, पण त्यांनी पुस्तकामध्ये अधिकृत लिहिली. गुजराती म्हणजे व्यापारी, आणि गुजराती भाषा द लँग्वेज ऑफ कॉमर्स म्हणजे व्यवसायाची भाषा. आणि म्हणून गुजराती भाषा ही व्यवसायाची भाषा आहे, म्हणून ती तुम्हाला येते का, आणि तुम्ही ती शिकली पाहिजे. कारण भाषा हे संवादासाठी, व्यापारासाठी खूप गरजेचं आहे. गरजेचं. बऱ्याच वेळा तुम्ही गुजराती भाषा बोलणारा माणूस बघितला की तुम्ही लगेच म्हणता की तो व्यापारी आहे. त्या सलील त्रिपाठींना मी विचारलं की मराठी माणसाबद्दल त्यांचं मत काय, कारण त्यांचा जन्म मुंबईत झाला, त्यांचं शिक्षण मुंबईत झालं. ते म्हणले, मुंबईमध्ये एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला भेटला तो म्हणतो नोकरी काय करतो आणि पगार किती मिळतो. हो. आणि एक गुजराती माणूस दुसऱ्या गुजराती माणसाला भेटला तो व्यापार काय करतो आणि नफा किती होतो. हा मानसिकतेचा फरक आहे. पण मला तुमच्या दोघा भावांकडे कुटुंबाकडे बघितल्यानंतर तुम्ही बरोबर मारवाडी गुजराती कुटुंबासारखं आहे तुमचं. कारण शिक्षण तर त्यांचंही कमी असतं, तुमचंही कमी आहे. 7वी शिक्षण आहे, 12वी शिक्षण आहे, पण कुटुंबामध्येच तुम्हाला व्यवसायाचं बालकुडं मिळालं. प्रामाणिकपणा असेल, विश्वासार्हता असेल. मला तुम्ही मराठा जे तरुण आहेत, जे ग्रामीण भागामध्ये शेती करतात किंवा त्यांच्या अनेक अडचणी आहेत, शेती करताना अडचणी येतात, त्यांना उद्योजक होण्यासाठी तुम्हाला शिक्षण आड आलं नाही. तुम्हाला अर्थकारण जे आहे ते मला खरं समजून घ्यायचंय तुम्हाला. कारण प्रत्येक वेळेस आम्ही ज्यावेळेस उद्योजक व्हा असंच त्यावेळेस सांगतो, ते म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही. मग तुम्ही हे जे पैसे कसे उभे केले, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मला कळालं तुम्ही 19 मध्ये हा व्यवसाय उभा केला. 16 महिन्यानंतर कोविड आलं, आणि 16 महिन्यानंतर कोविड आल्यामुळं ही जी परिस्थिती निर्माण झाली की बाबा आता हा आपला धंदा ठप्प होतो, कारण तुम्ही सगळी गुंतवणूक करून बसलाय, व्यवसाय सुरू केलाय आणि सगळं जग थांबलेलं आहे. आणि मग कोविड नंतर तुम्ही परत कशी उभारी घेतली फिनिक्स पक्षासारखी, कारण राख झालेली आहे सगळी, आणि राखेतनं जो उडतो तो फिनिक्स पक्षी. एकतर तुम्ही ह्याच्यासाठी भांडवल कसं उभं केलं व्यवसायासाठी, कोविडमध्ये तुम्ही कशी अडचण दूर केली, आणि मग परत आता तुम्ही भरारी घेतली. हा दोघांनी, नानासाहेबांनी पहिल्यांदा आणि नंतर दादासाहेबांनी आपला प्रवास सांगावा. 2019 मध्ये कोरोना आला, तर त्यावेळेस कंपनीची सगळी तयारी आम्ही केली होती. कोरोना बरं. येणार हे काय कोणालाच माहित नाही. आणि त्यावेळेस जी लागणारी काय शासकीय परमिशन आहेत, आम्ही एक ठिकाण सिलेक्ट केलं. त्या ठिकाणी आमचं सगळ्या गोष्टी आम्ही राबवण्याची सुरुवात केली. बरं आणि मी काय गोष्टी कंपनीला लागणाऱ्या परमिशनसाठी जे अप्लाय केलं, बरं. त्यावेळेसच कोरोनाचा शिरकाव झाला. ऑनलाईन अप्लाय केलंय का तुम्ही ऑफलाईन जाऊन आला होता प्रत्यक्ष? ऑफलाईन बी जाऊन आलो आणि पुन्हा ऑनलाईन जे काय असेल ते डॉक्युमेंट आम्ही अपलोड भरोच केलं. या तालुक्यात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कुठल्या गावामध्ये ही GIMDC आहे? हे अंकलेश्वर तालुका येतोय, बरं. त्या अंकलेश्वर तालुक्यामध्येच GIDC आहे. आणि तुम्ही परवानग्या गुजरात गव्हर्नमेंटच्या घेतल्या? प्रथम आम्ही पहिल्यांदा सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डकडनं ह्या परमिशन घेतल्या. बरं. पुन्हा त्याच्यानंतर ज्या राज्यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करणार आहे त्या राज्यातली परमिशन घेतली गेली. बरं. पण त्यावेळेस आम्ही ह्या सगळ्या परमिशनला टाकल्यानंतर सगळ्या गोष्टी बंद झाल्या कोरोनामुळे. त्यावेळेस आमचं 16 महिना आमचं हे काम थोडं थांबलं. मग त्यावेळेस असं वाटायला लागलं की आता हे कसं करायचं आपण, कारण वेळ जास्त जायला लागला, खर्च आपल्या पुढे समोर होताच. मग त्यावेळेस आमचं थोडं ट्रेडिंगचा बिझनेस हा चालू होता. मग ते आम्हाला सपोर्टेबल राहिलं गेलं. बरोबर. मग त्याच्यातनं आम्ही की पुन्हा थोड्या दिवसांनी 16 महिन्यानंतर परमिशन यायला सुरुवात झाली. बरं. त्यावेळेस आमचे बंधू म्हणले की आता आपण आपली कामाला सुरुवात करूया. ओके. काय कसं होईल तसं. मग त्यावेळेस आम्ही थोडं एक प्रोडक्टची सुरुवात केली. बरं. मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. मॅन्युफॅक्चरिंग आम्ही सुरुवात केली.
प्रोडक्शन थोडं थोडं चालू झालं. ओके. त्याच्यातनं असा विचार केला की भले प्रथम वर्षी आपल्याला नफा जरी नाही झाला तरी चालेल, खर्च जरी भागला तरी चालेल आम्हाला, पण आपण ही सुरू ठेवूया. आणि तुम्ही पैसा कसा उभा केला? उद्योजक होण्याचं स्वप्न ही चांगली गोष्ट आहे, पण उद्योगाला लागणारा पैसा तो कुठून उभा केला? बँकेचं लोन घेतलं का कुटुंबामध्ये तुम्ही जमवलेला पैसा वापरला? कारण पैसे मोठे लागले. किती किती खर्च आला फॅक्टरी? वडिलांनी बी आम्हाला थोडे पहिले जे उद्योग चालू होते दुकानामध्ये बरं. त्याच्यामधले बी Saving केलं थोडं होतं. सेव्हिंग पैसा होताच. ओके. वडिलांकडनं बी थोडा दिला, काय त्यांनी बँकेकडनं मदत लोन बी घेतले आम्ही. बरं. कुठली बँक आहे ती? बँक आम्हाला गावातील जिल्हा परिषद बँक आहे, जिल्हाची जिल्हा- DCC बँक आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सोलापूर बँकेने जिल्हा, पैसे दिले. मग काय थोडेफार त्यांच्याकडनं आम्ही थोड्या पैशातूनच उद्योग सुरू अच्छा, केला. अच्छा. म्हणजे फारसं काय खूप मोठं एकदमच पाऊल घेण्यापेक्षा आपलं सुरुवात करूया म्हटलं. नाही, पण करोनाच्या काळामध्ये तुम्ही आशा सोडून दिल्या होत्या का? नेमकं काय वाटत होतं? कोरोनाच्या काळामध्ये एकच असं सांगायचं आहे की कोरोनाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनं आपल्या 2च फील्डला परमिशन दिली, एक म्हणजे फार्मा सेक्टर आणि एक ॲग्रिकल्चर सेक्टर. हो, या अत्यावश्यक सेवा आहेत म्हणून गव्हर्नमेंटनी त्याला दिलं. चालू कारण ठेवलं. त्यावेळेस आमचा आत्मविश्वास अजून वाढला की काय जरी झालं तर ह्या फील्डला काय मी बंद होणारी फील्ड नाही. पण गव्हर्नमेंट गुजरातचं जे आहे ते इफिशियंट गव्हर्नमेंट आहे असं मी ऐकलंय. म्हणजे बऱ्याच वेळा ते सांगितलं गेलं होतं की बाबा गुजरातला जर तुम्ही एखादा व्यवसाय करायला गेला तर तुम्हाला ज्या परमिशन्स लागतात किंवा जी काही मदत लागते ती तत्पर मिळते. त्याच्याबद्दल तुमचा अनुभव काय? तत्पर भेटतीच, कारण त्या गव्हर्नमेंटला बी व्यवसाय यावं अशी त्यांची बी गरज आहे. बरोबर. तिथल्या राज्याला बी त्याचा फायदा होतो आणि आपल्यातली बी गव्हर्नमेंट आता चांगल्यापैकी आपल्याला सपोर्ट द्यायला लागली. एकूण भारत देशाचा जर विचार केला तर गुजरात हे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे हो, सगळ्यात. हो. आणि एकूण देशाच्या सगळ्या राज्याचा विचार केला तर 50% व्यवसायाचा हिस्सा हा फक्त गुजरातकडे आहे. हो. गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री खूप उभी राहिली. हम्म. म्हणून गुजरातबद्दल मी यासाठी प्रश्न विचारतोय, कारण गुजरात आता ज्या प्रकारे उभारत चाललेलं आहे तसं बघितलं तर आर्थिक राजधानी आजही मुंबईच आहे. मुंबईचा आहे. सगळ्यात जास्त GDP म्हणा किंवा सगळ्यात जास्त टॅक्स मुंबई भरते. पण गुजरात बद्दलचे तुमचे काही अनुभव शेअर करता? काही काय अनुभव आले? म्हणजे तिथल्या लोकांनी कॉपरेट केलं का? भाषेची काही मर्यादा आली का? भाषा म्हणजे गुजराती भाषा काय म्हणजे एवढी काही अनोळखी भाषा नाही. बरं, समजते कारण ती आपल्याला. आपल्याला हिंदी आणि मिक्स असणारी भाषाच आहे ती गुजराती, आणि आपल्याला राज्याला लागून असणारं राज्य आहे ती, आणि गुजराती लोकांचा मुंबईशी जास्त संपर्क आहे. बरोबर. आणि आपल्या लोकांचा बी पहिला संपर्क वापी म्हणा काय जिल्ह्यामध्ये बी पहिल्यापासून आहे. बरोबर आहेच. आणि तिथं माझ्या मते उद्योग वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीनं सपोर्ट द्यायला लागलेला आहे. काय फॅसिलिटी, काय गोष्टी. नाही, आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की 1 मे 1960 पूर्वीपर्यंत बॉम्बे स्टेट होतं हो, होतं. आणि ते गुजरात आणि महाराष्ट्र हे एकत्र होतं. नंतर मराठवाडा हे आपल्याला निजाम स्टेटमधनं आलं आणि CP बिरारमधनं विदर्भ आला. पण त्यापूर्वीपर्यंत द्विभाषिक राज्य म्हणजे गुजरात, मुंबईसह महाराष्ट्र, ज्याला पश्चिम महाराष्ट्र म्हणतो आपण, खानदेश म्हणतो, आणि कोकण, हे असं राज्य होतं पहिलं 1 मे 1960 पूर्वी. म्हणून त्यांची आणि आपली भाषा वगैरे हा काही समस्येचा भाग असू शकत नाही. ते लोक रिस्पेक्टफुली तुम्हाला वागवतात का? व्यावसायिक म्हणून कसं तुमच्याशी व्यवहार करतात? ते त्यांचं कसं आहे, काही ना काही प्रोडक्ट ते बी प्रोडक्शन करतात. ओके. त्यांचं व्यापारी बी- लोक हां, आहेत ते. त्या व्यापारी लोकांची गरज काय की माझा कस्टमर माझ्यासोबत राहावा. त्याच्यामुळे आम्हाला काय गोष्टी ते फॉलोअप चांगल्या पद्धतीने देतात. बरं. त्याच्यामध्ये त्यांना बी काय प्रॉफिटचं गरज असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला चांगल्यापैकी तिथं होतात. नाही, मला नानासाहेब तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, मला जस्ट आठवला म्हणून, की डाळिंबाची शेती, कापसाची शेती, ह्याच्यावर जे रोगराई यायची, म्हणजे कापसालाही बराच रोग निर्माण होतात, त्याला इन्सेक्टिसाइड असेल, फंगल असेल, हे प्रॉब्लेम आहेच. तसंच डाळिंबाचं जसं तेल्या रोग येतो आणि मग डाळिंब सगळं नुकसान होतं, त्यातनं तुम्ही पेस्टिसाईडकडे वळला का? कारण हा प्रश्न असा आहे की तिथं सगळ्यात जास्त उत्पादकता पहिली तुम्ही सांगितली तशी कापसाची होती आणि नंतर डाळिंबाची होती. का तुम्ही एकूणच व्यापार जो आहे तो तुमच्या डिस्ट्रीब्युटरशिपला डोळ्यासमोर केला? कारण कुठलं ना कुठलं तरी कारण लागतं. माणूस एखाद्या व्यवसायाकडे जातो, प्रॉब्लेम्स असतात, सोल्युशन असतो, आणि त्यातनं आयडिया डेव्हलप होती. नेमकी आयडिया तुम्ही सांगितलीच की डिस्ट्रीब्युटरशिप होती म्हणून वापर, पण तेल्या रोग हा सतत सांगोल्याच्या डाळिंबाचा विषय आहे. त्याच्यामुळं तुम्ही खरं या व्यवसायामध्ये जास्त गेला का? उद्देश असा काही नाही, फक्त उद्देश एकच डोळ्यासमोर आहे
की आपल्याला व्यापार उद्योग वाढवायचा. बरोबर. तर अच्छा. उद्योग वाढवायचं क्षेत्र कसं निवडता येतंय, बरोबर. त्या उद्योग वाढवायच्या निवडण्यातच तो प्लॅन आला ॲक्च्युली. असं नाही ठरलं की बाबा डाळिंबावर तेल्या रोग आलाय म्हणून आपण कंपनी काढावी, असं नाही. पण उद्योग वाढवायचा. बरोबर. उद्योग वाढवायचा असल्यामुळं हा क्षेत्र निवडायचा प्रसंग आला. कारण डाळिंबावर जास्त रोगराई होती. हो. तुमच्या खाली तासगावला गेला तर द्राक्षाच्या द्राक्ष शेतीला बरोबर. म्हणजे डाळिंब आणि द्राक्ष याला सगळ्यात जास्त पेस्टिसाइड लागतात असं मी, कारण ती खर्चाची बाजू मोठी आहे. हो. आता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटाकडे चाललोय. तुम्ही जे नवतरुण आहेत, जे उद्योजकाकडे जाऊ इच्छितात, ज्यांना वाटतं की आपण व्यवसाय करावा, उद्योग करावा, कारण शिक्षण ही मर्यादा तर तुम्ही ओलडून टाकली. तुम्ही स्वतः अनुभवाचे गुरु झाले. आज जर मी तुम्हाला एखाद्या MBA कॉलेजला जर पाठवलं तर तुम्ही मार्केटिंगचं इतकं चांगलं तंत्रज्ञान शिकू शकता. किंवा आज आपण जर दादासाहेबांना एखाद्या कॉलेजला पाठवलं ॲग्रिकल्चरच्या, तर त्यांना सगळं त्या पेस्टिसाइड असेल, फंगल असेल किंवा इन्सेक्टसाइड असेल, जे काही तुम्ही प्रोडक्ट बनवता किंवा टॉनिक असेल, त्याचं त्यांना सगळं पाठ आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेजला एका प्रोफेसरला नॉलेज असेल एवढं आज दादासाहेबाकडे नॉलेज. पण शिक्षण 12वीचे, तुमचं 7वीचे, पण मार्केटिंगचे तुम्ही आता तज्ज्ञ झालाय. नवीन तरुणांना जर उद्योगात यायचं असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन करताल? पहिलं नानासाहेबांनंतर दादासाहेब. महत्त्वाचा विषय मार्केटिंगमध्ये फार मोठी कसरत आहे. बरं. सहजासहजी काही मार्केटिंग सेट होत नाही. का तर मी मगाच सांगितलं होतं की एक हा प्रोडक्ट कुठलाही मार्केटिंग करत कुठलाही प्रोडक्ट बरोबर. एका वेळेत कधीच होणार नाही. तुम्ही 1-2 वेळा नाही झालं म्हणून तुम्ही खचून जायचं नाही. बरोबर. तर मी त्याच्या पिच्छा सोडा नाही. अच्छा. एक म्हण आहे ना, तब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. अच्छा. जोपर्यंत तुम्ही करत नाही, तुम्हाला यश मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करतच राहिला पाहिजे. प्रयत्न मार्केटिंग सातत्य ठेवलं पाहिजे. मार्केटिंगमध्ये असं आहे का, तर तुम्ही अपयश थोडं वाटलं आणि तुम्ही बाजूला पडला तर लगेच बाजूला ट्रॅकमधनं बाजूला. सध्या काय झालंय की अनेक स्टार्टअप मधनं उद्योग येत आहेत हा. आणि सातत्याने एक बातमी पसरवली जाते की 90% व्यवसाय अपयश होते. त्याचं कारण काय आहे तर फंड फ्लो, म्हणजे सातत्याने व्यवसायाला लागणारा पैसा, बँकेचा सपोर्ट असेल की कुटुंब किंवा नातेवाईकातनं उभा करण्याचा पैसा, उधारीची काही कारणं आहेत, टेक्नॉलॉजीचा एक प्रश्न आहे, सातत्याने R&D करायला लागते, रिसर्च करावा लागतो. हे सगळं करणं जर वेळेत नाही दुरुस्त केलं तर नोकियासारखा मोबाईल एक काळ प्रसिद्ध होता, तो काळाबरोबर संपून गेला. किंवा अनेक असे प्रोडक्ट्स आहेत ज्या प्रोडक्ट्सबद्दल आपण बोलू शकतो की काळाबरोबर ते बदलले नाही. दादासाहेब, तुमचं रिसर्च डेव्हलपमेंट जे आहे किंवा तुमचे जे सायंटिस्ट आहे ते सतत प्रयोग करून या व्यवसायात राहतात. तुम्ही नवतरुणांना काय सांगू शकता? नवतरुणला एकच सांगायचं की व्यवसायासाठी तुम्ही घाबरू नका. घाबरायचं नाही, घाबरायचं, रिस्क घेतली पाहिजे. रिस्क घेतली पाहिजे. बरं. रिस्क काढायची गरज आहे. बरं. 1000 दिवस आपल्या या व्यवसाय उभा केल्यापासून तुम्हाला मोजले पाहिजे. बरं. 1000 दिवस तुम्ही त्यासाठी वेळ दिला पाहिजे. तो व्यवसाय 1000 दिवसानंतर रन करू शकतो. बरं. पण तुमचा आत्मविश्वास जर कमी झाला तर तो बिझनेस, तुम्ही कोणता जरी बिझनेस केला तर तुम्ही त्याला सांभाळू शकणार नाही. बरोबर. त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास गरजेचा आहे आणि व्यवसायामध्ये पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. नाही, अजून एक महत्वाचा मुद्दा जो मला आता आठवला की अशी एक म्हण आहे की व्यवसाय जर करायचा असेल तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असला पाहिजे. म्हणजे आपण शांततेने व्यवसाय केला पाहिजे. नाही तर काय होतं की आपला आक्रमक स्वभाव आहे, आपण क्षत्रिय लढवायलो आणि मग तो जो स्वभाव आहे आपला तो प्रॉब्लेमॅटिक असतो आणि वाद होतात, कटकटी होतात. कमी किमतीत एखादी वस्तू मागितली तर आपले लोक लगेच रिॲक्शन देतात. ते करता नाही यायला पाहिजे. तर आपल्या लोकांनी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून व्यवसाय उद्योगाकडे वळवलं पाहिजे. आज खरं तर अण्णांची मुलं नानासाहेब आणि दादासाहेब त्यांची कहाणी यासाठी अद्भुत आहे की शिक्षण त्यांना आडसर ठरलं नाही, ग्रामीण भागामधनं आले तरी त्यांना कुठली भीती वाटली नाही आणि गुजरात सारख्या ठिकाणी भाषा येत नसताना आपली स्वतःची फॅक्टरी त्या ठिकाणी ऑक्सिटेक सायन्स क्रॉप प्रोडक्ट्स म्हणजे ॲग्री प्रोडक्ट्स आणि ती 46 प्रोडक्ट आज महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये, इकडं मध्य प्रदेश असेल, तिकडं गुजरात असेल, कर्नाटक असेल आणि संपूर्ण भारतामध्ये फळाला लागणारी औषधं असतील, फुलांना लागणारी औषधं असतील, भाजीपाल्याला लागणारे औषध आणि विषमुक्त, म्हणजे जो प्रचार केला जातो की यातनं विष दिलं जातं ते त्यांचे हार्बिटेक आहे. ते जे प्रोडक्ट बनवतात ते सरकार मान्य आहे, त्याला प्रमाणपत्र असतं.
सर्टिफिकेशन असतं. त्यामुळं असे प्रोडक्ट्स वापरण्यात कुठलाही धोका नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं. या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रेक्षकांना भरपूर ज्ञान झालं असेल. मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी झाली पाहिजे याच्यासाठी आपण नवनवे उद्योजक व्यावसायिक या ठिकाणी निमंत्रित करतो. मला खूप अभिमान वाटतो. नानासाहेब शिंदे या ठिकाणी आले, दादासाहेब शिंदे या ठिकाणी आले. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद.